फोन येतोय आता. बायको ती कशाला फोन करते आता? चालेल, मला शोधता शोधता इथे आली असेल का? आता काय करू? काय काय करू आता मी? तुम्ही इथे काय करता? मी ते हा तुझा मिस कॉल पाहिला मी आणि फोन करणारच होतो, राहून गेला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. प्रिया आणि अश्विन भाऊजी इथे नसताना तुम्ही त्यांच्या खोलीत काय करताय? आणि हा एवढा पसारा का घालून ठेवलाय? हा, ते कोर्टाने जे वर्डिक्ट दिलंय त्यामुळे असं सिद्ध झालंय ना की तन्वी जी आहे ती महिपतची साथीदार नाहीये, ती विक्टिम आहे. अश्विनला पण ते पटलंय. म्हणून मी या रूम मध्ये येऊन असे काही पुरावे मिळतात का ते बघत होतो, ज्याने अश्विनला हे दाखवता येईल की त्याची तो जो समजतो ते चुकीचं आहे. आपली केस सुरू असताना आपण प्रियाच्या विरोधात पुरावे शोधायचा प्रयत्न केला होता. हा, काय मिळालं आपल्याला? शिवाय प्रिया काय इतकी मूर्ख आहे का की तिच्या आणि महिपतच्या मैत्रीचे पुरावे ती इथे लपवून ठेवेल? हा, ते पण. काल तुम्हीच म्हणालात ना की अश्विन भाऊजी चुकतायत, हे त्यांचं त्यांनाच कळायला हवं. मग हा, राईट. हे बघा, मला वाटतं आपण इथे काही कुठल्याही वस्तूला हात नको लावायला. कारण कसं आहे, प्रियाला नसला तरी अश्विन भाऊजींना या घरात प्रवेश आहे. उद्या ते परत आल्यावर त्यांनी बघितलं सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या तर त्यांना काय वाटेल आणि काय होईल त्यानंतर? पुन्हा एक मोठं भांडण. हे बघा, मला आता वाद नकोय. मी आवरायलाच. नाही नाही, तू कशाला? पसारा मी केला, मी आवडतो. हो, कशाला? मी आवडते की. तुम्ही जा ना खोलीमध्ये, मी कॉफी ठेवली आहे तुमच्यासाठी. नाही नाही नाही, म्हणजे कसं ना की या वस्तू कुठून घेतल्या ते मला माहिती आहे. सो परत त्यांच्या जागी ठेवायला हवेत, नाहीतर अश्विनला डाऊट येईल ना. राईट? बरं, ठीक आहे. पण लवकर या तिथे आणि परत इथे यायचं नाही. चला आता हिरो आवडता आवडता सालीचा गाठोडाही शोधतो. आई मी पडणार आहे, मी जाऊन जाणार आहे. आई मी पडेल, आई मी पडेल, आई मला वाचव. आई मी पडणार आहे, मी जाऊन जाणार आहे. आई मी पडेल, आई मला वाचव. आई मी पडणार आहे. भाऊजी, आई मी पडणार आहे, मी जाऊन जाणार आहे. आई मी जाती. अगं तन्वी काय करतेस? आई मी पडणार आहे. बरं, ये तू आत. ये राहा घरातच. अश्विन, मला आईने घरात बोलवलंय. मला घरात घेणार आहे. आई मला. पूर्ण रूम आवरून झाली तरी सुद्धा सालीचा गाठोडा मला कुठेच सापडला नाही. पण मला वाटतं तन्वीचं गाठोडा मला सालीच्या गाठोड्यापर्यंत पोहोचवायला नक्की मदत करेल. येस, जोपर्यंत सालीचं गाठोडा मला सापडत नाही तोपर्यंत तन्वीचं गाठोडं मी माझ्याकडेच ठेवतो. रिया सुटली कशी हेच कळत नाही मला. या जेलच्या 4 भिंती अडवू शकल्या नाही तिला. खूप हुशारीने इथून बाहेर पडली ती. मला काही मार्गच दिसत नाही. 14 वर्ष खूप होतात. कशी काढणार आहे 14 वर्ष? नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये खूपच जबरदस्त असा सीन आलेला आहे. तर आता इकडे प्रियाच्या गाठोड्याचा इकडे शोध घेण्यासाठी अर्जुन आलेला असतो. त्यावेळेला त्याच्या फोनवर येणारे कॉल म्हणजे आता इकडे सायली इकडे येऊन तर पोहोचलेली नसेल ना. आणि जेव्हा तो मागे बघतो तेव्हा सायली खरंच तिथे आलेली असते. आणि आता जेव्हा सायली तिथे तो बघतो तेव्हा मात्र आता तो चकित होतो की सायलीला उत्तर काय द्यायचं. आणि कारण रूममध्ये भयानक असा अर्जुनने करून ठेवलेला असतो पसारा. ते गाठोडे शोधण्यासाठी त्याने पूर्ण रूम ही अस्तव्यस्त करून ठेवलेली असते. त्याच वेळेला तिकडे आता अर्जुनला काय उत्तर द्यावेच हे समजत नसतं. तर सगळं आणि तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला आता अर्जुन म्हणत असतो काय नसतो. अर्जुन कशी बशी वेळ मारून घेत असतो कारण अर्जुनला सगळं काही सांभाळून घ्यायचं असतं.
सायलीला सांगायचं नसतं. सायलीला या गोष्टी कळल्या तर नक्की काय होईल, काय होऊ शकतं हे सुद्धा अर्जुनला माहीत नसतं. म्हणून तो आता अर्जुन काही उडवाउडवीची उत्तर देत असतो. आता म्हणून लागतो की मला माहिती आहे की तू हा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणूनच ना आता प्रिया या सगळ्यातून बाहेर तर सुटून आलेली आहे आणि त्याचाच राग मला खूप जास्त आहे. म्हणूनच तर मी इथेपर्यंत आलेलो आहे की तिच्या रूममध्ये काहीतरी पुरावे मिळतात का, म्हणजेच महिपतने ज्या ज्या काही गोष्टी बोललेल्या असतील त्याचे पुरावे किंवा काहीतरी हिने ठेवलंच असेल बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यावर मात्र आता अर्जुन जो आहे तो सगळं तर बोलतो, पण सायली म्हणते की तुम्हाला काय वेळ लागले आहे का, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे काय काय विसरू शकता की जी प्रिया आहे ती मूर्ख आहे का, ती असाच सगळा शोध घ्यायचा निघून जाईल का. याआधी सुद्धा आपण बऱ्याचदा तिची रूम झडती घेतली, रूममध्ये काय आपल्याला काही भेटलं का, नाही ना, मग आता काय भेटणार आहे असं देखील आता सायली म्हणू लागते. आणि जेव्हा काही सगळं इथं प्रॉब्लेम होतं ती म्हणते, मात्र आता अर्जुनही कसा तरी वेळ मारून यायला म्हणतो. प्रिया आता दुसरीकडे मात्र आता स्वतःला त्रास करून घ्यायचा हे प्रियाने ठरवलेलं असतं. म्हणजेच प्रियाला माहिती असतं की आपण या स्वतःला त्रास करून घेतला तर नक्कीच आपलं ऐकतील आणि म्हणूनच तिनं आता स्वतःला पेटवून घ्यायचा निर्णय घेतलेला असतो. जेव्हा आता प्रिया ती स्वतःला पेटवून घेत असते तेव्हा अश्विन मात्र प्रतिमाजवळ रिक्वेस्ट करत असतो की प्लीज प्रतिमा त्या तू तरी थांबव ना, तू काहीतरी कर ना, असं रिक्वेस्ट करत असतो. प्रियाच्या आजूबाजूला संपूर्ण ठिकाणी आग लागलेली असते आणि आता प्रिया मध्यभागी असते. प्रिया आता ओरडू लागते की आई तूच मला वाचवू शकतेस, वाचव. प्रियाने यांना मुद्दामहून प्रतिमाच्या दुखणाऱ्या नशिबावर बोट ठेवलेली असते. प्रतिमाला आता जास्त भीती वाटते आणि तिनं तेच केलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रतिमा घडलेला सगळा प्रसंग आठवू लागतो आणि त्यामुळे आता प्रतिमा जी आहे ती खूपच जास्त अस्तव्यस्त झालेली असते आणि तिला सुद्धा कळत नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही. त्यामुळे आता प्रतिमा त्या आगीचं वर्णन बघते आणि त्यावेळेला तिला तो क्षण आठवतो ज्या वेळेला तिच्यासोबत सुद्धा असं काहीसं घडलेलं होतं आणि म्हणूनच आता ही उठते आणि लगेचच थांबा अश्विन, तिला थांबव, तिला घरात घ्यायला मी तयार आहे, आता ती बोलून जाते. आणि हे सगळं काही आता प्रियाने एवढं सगळ्यात सुद्धा ऐकलेलं असतं आणि प्रिया हे सगळं ऐकून काही नाही ऐकून तिला खूपच आनंद झालेला असतो. आता कारण प्रियाने हे नाटकच केलेलं असतं. तर सगळ्या गोष्टी मनासारख्या होत असतात तर आणि त्यामुळे आता ती खूप जास्त हॅपी असते. तर अश्विता त्यासोबत नागराज जो आहे ना तो आता तिथे असणाऱ्या गोष्टी प्रयत्न करत असतो. दोघी जण पाणी वगैरे आणतात, सुमाने मदत करते आणि चारही बाजूने पाणी सोडलं जातं आणि जेव्हा पाणी टाकलं जातं तेव्हा मात्र ती आग विझते. तर इकडे आता प्रियाला घरी घेतलं जातं प्रियाला घरी तर घेतलं जातं पण खरं तर रविराजाने प्रतिमाला सांगून ठेवलेलं असतं की तिला घरात पाय बी द्यायचा नाही, आपल्यासाठी कोणी नाही हे सुद्धा सांगून ठेवलेलं असतं. पण आता काय करावं हा नाईलाज असतो प्रतिमेचा आणि म्हणूनच प्रतिमाला हे सगळं आठवतं की दुसरीकडे आता आपल्याला काय पाहायला मिळतं की इकडं अर्जुन हा पूर्ण रूम शोधत झालेली असते, रूमची झडती घेत असतो. मग सगळं सायली त्याला म्हणत असते की मी सगळ्या गोष्टी लावते, पण अर्जुन म्हणतो मी नको बायको, मी पसारा केला आहे ना, मग मी सगळं सामान जसं होतं तसं ठेवतो, कारण तुझ्याकडून कुठेतरी गेलं तरी लोकांना संशय येऊ शकतो मला असं वाटतं, म्हणून मी हे सगळं सामान लावतो, तोपर्यंत तू आवरून घे. बोलूनच तो तिला तिथून पाठवतो. दुसरीकडे साक्षीही आता विचार करत असते. साक्षीला कळत नसते आता काय करू, कारण आता आपली सुटका होणार नाही. प्रियानं तर स्वतःची सुटका कशी तरी करून घेतली आहे, आता पण माझ्या सुटकेचं काय, मला इथून कसं सोडवणार, आणि मी जर बाहेरच पडू शकले नाही तर मी आता इथे कशी थांबायचं. आता साक्षीला टेन्शन आलेलं असं, आता मला नाही जमणार एवढी वर्षे मला जेल भोगायला, सगळ्याचा विचार करत असते. तर ती पण ठरवते जर मी स्वतःला संपवलं तर या सगळ्या त्रासातून मुक्त होईल आणि आता मला तसंच करायला हवं, स्वतःला संपवायला हवं असा विचार ती करू लागते आणि स्वतःचे डोळे पुसते. स्वतःचे डोळे पुसून झालं आता तिला मडक्यात एक ताट दिसतं, म्हणजेच ते मडकं झाकून ठेवण्यासाठी वापरलेलं असतं आणि तेव्हा त्याला ती नीट बघते, ताटानेच आपण काहीतरी करू शकतो, म्हणूनच ती आता त्या ताटाकडे जाते आणि ती बघते तिच्या हाताने ती
ते ताट हातात घेते आणि चेक करते धार आहे का, तर त्या ताटेला धार असतं तर ते आता कापून घेण्याचा निर्णय घेते. तर प्रेक्षकांना असा काही होता आजचा एपिसोड. अशा डेली अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन प्रोमो सोबत. तोपर्यंत धन्यवाद.